नमस्कार. एबीपी माझाच्या वेब एक्सक्लुझिव्हमध्ये मी अमोल किनोळकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, महाराष्ट्राची लोकपरंपरा, इथली खाद्य संस्कृती याला अनेक वर्षांचा इतिहास आहे आणि आजच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये कुठेतरी ही संस्कृती असेल, ही खाद्य संस्कृती असेल, ती कुठेतरी मागे पडत चाललेली आहे. आपल्याला वेळ नाहीये, आपण पटकन कुठेतरी जाऊन समोसा खातो किंवा वडापाव खातो. पण आपण लहान असताना, आपण शाळेत शिकत असताना आपल्या गावी कुठेतरी खूप वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे, जे आजच्या या शहरामध्ये किंवा या शहरीकरणामध्ये ते कुठेतरी हरवलेले आहे. पण एक तरुणी, एक लेखिका, फूड ब्लॉगर शिल्पा परांडेकर या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करते. ज्या रेसिपीज विस्मृतीत गेलेल्या आहेत त्या खाद्यपदार्थांचं ती सध्या डॉक्युमेंटेशन करते. त्यावरती पुस्तक लिहिणार आहे आणि महाराष्ट्रातल्या 500 गावांचा तिनं अभ्यास केलेला आहे. जवळपास महाराष्ट्रातल्या 30 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये ती फिरलेली आहे आणि आज आपण शिल्पासोबत बोलणार आहोत. कोणकोणते असे पदार्थ आहेत की ज्यामधून आपल्याला आपल्या जुन्या आठवणी सुद्धा पुन्हा एकदा जागृत होऊ शकतात. अशा आठवणी ती आपल्यासोबत घेऊन येते आणि त्या रेसिपीज बद्दल सुद्धा ती माहिती सांगते. शिल्पा, तुझं खूप खूप स्वागत. शिल्पा, आता आपण विदर्भाकडे बोलूयात. विदर्भ माझ्या जिव्हाळ्याचा विषय, कारण मी विदर्भातला आहे. विदर्भातलं वैशिष्ट्य काय आणि तुझा प्रवास कसा सुरू झाला? विदर्भ म्हटल्यानंतर विदर्भाचे 2 डिव्हिजन आहेत, नागपूर आणि अमरावती, आणि दोन्हीची संस्कृती किंवा खाद्य संस्कृतीमध्ये प्रचंड फरक आहे. तो जाणवतो. आणि मी विदर्भ करताना 2 वेगवेगळ्या सीझनमध्ये केलेला आणि दोन्ही वेगवेगळ्या वेळी केलेला आहे. म्हणजे एकाच वर्षी न करता तो वेगवेगळ्या वर्षी पण केलेला आहे. विदर्भाच्या खाद्य संस्कृतीविषयी म्हणाल तर इकडचे पदार्थ टोटली वेगळे आहेत की जे आपल्याला इकडे माहिती नाही आहेत. शिवाय दुसरं एक मला जाणवलेली गोष्ट अशी आहे की अगदी कोकणाचा आपण विचार करू या पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर इथले पदार्थ विदर्भात माहिती नाही आहेत आणि विदर्भातले इकडे माहिती नाही आहेत. विदर्भ म्हटल्यानंतर पण पुन्हा आपल्या डोळ्यासमोर एक टिपिकल चित्र येतं की फक्त सावजी असेल का किंवा तिखटच पदार्थ असतील का. तर असं काही नाही. इनफॅक्ट अनेक गावांमध्ये त्यांच्या घरचा मी पाहुणचार घेतला तर त्या ठिकाणी सुद्धा मला लक्षात आलं की पदार्थांची चव वेगळी आहे. म्हणजे उगाच खूप तिखट आहेत वगैरे असं नाही. हा, तिखट जरूर आहेत पण जसं सांगितलं जातं तसे तिखट नाही आहेत. आणि त्या भागात म्हणजे गरज आहे ते पदार्थ तसे थोडेसं तेल अधिक खाण्याचे वगैरे. पण तसंही बघायला गेलं तर तेलाचं प्रमाण आज विचार केला तर तो अलीकडच्या ह्याच्या भागात खूप वाढलेला आहे. कारण मी संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करताना एक गोष्ट मला सगळ्या ठिकाणी जाणवली की आम्ही तेलाचा वापर कमी करायचो. ही गोष्ट मला संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या लेडीजनी सांगितली. म्हणजे अगदी म्हणजे आपण लेडीज म्हटल्यानंतर सुद्धा आजीबाईंचा विचार केला तर साधारण 70-80च्या ज्या सगळ्या महिला होत्या त्यांचं म्हणणं हेच असायचं. अगदी तेली लोक जे होते ते सांगायचे की आमच्या घरचं घाणा असला तरीसुद्धा आमची सासू आम्हाला काही तेल द्यायची नाही, एवढ्याशा तेलात आम्ही आठवडा करायचा. ही गोष्ट इतकी कॉमन होती की परिस्थिती पण असायची. एक तर ते कमी ह्याच्यात खायचे आणि आपण काय म्हणतो की तेल आपल्याला आत्ताच्या आपण जेवणामध्ये इतका विचार करतो की तेलाशिवाय होणारच नाही असं जेव्हा विचार करतो आपण तर असं काही नव्हतं. कारण पूर्वी तेलाचा वापर कमी असायचा. तर हे एक वैशिष्ट्य इव्हन विदर्भामध्ये सुद्धा मला जाणवली ही गोष्ट. कारण आत्ता सध्या आपण तेलाचा तिकडे विचार करतोय म्हणून. आणि तिकडचं कॉमन तेल म्हणजे हे फल्ली का म्हणजे जसं शेंगदाण्याचं तेल वगैरे हे सगळं आहेच आणि वरून खाण्याची पद्धत आहे. विदर्भामध्ये म्हणजे नागपुरी वडाभात हे तर आहेच पण घरांमध्ये करण्यापेक्षा सुद्धा प्रत्येक सणाला वेगवेगळ्या प्रकारचे ते वडे करतात. डाळींचे वडे वगैरे हे तर चंद्रपूरचा वडा पण फेमस आहे आणि अजून स्ट्रीट फूडमध्ये पण हे अलीकडे मिळतात. इव्हन विदर्भातली सांबार वडी ही सुद्धा एक वेगळी आहे आणि ती अलीकडे स्ट्रीट फूड म्हणजे लोकांना असं वाटेल की सांबार नाही, सांबार कोथिंबिरीला तिकडे विदर्भात सांबार म्हणतात. आणि तसे विदर्भातल्या भाषेची पण छान गंमत आहे. आपण म्हणजे बोलताना बऱ्याच ठिकाणी असं म्हणायचं की येऊन राहिलो आणि ते इतकं कानाला सुद्धा छान वाटायचं की येऊन राहिलो, करून राहिलो, हे सगळ्या ठिकाणी असं ऐकायला मिळायचं. मजा म्हणून मी काही तिकडे गोष्टी म्हणजे सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रात अर्थात की ज्या ज्या ठिकाणी हद्द बदलते किंवा एक बॉर्डर बदलते. आता समजा की पश्चिम महाराष्ट्राला लगेचच कर्नाटकची बॉर्डर लागणार आहे किंवा सोलापूरला लगेच आपल्याला लागून कर्नाटक आहे, इकडे मध्य प्रदेश चालू होतो. तर मी ठरवून सगळ्या ठिकाणी काही गावांमध्ये असे जायचे की जे बॉर्डरवरचं पहिलं गाव असेल. मग मध्य प्रदेश जिथं चालू होणार आहे तिथल्या पहिल्या गावांमध्ये गेले तर तिथं जाणवणारा पदार्थ असेल. आता इकडे मी फुंके म्हणून आपण जो पदार्थ विदर्भात खातो लगेच तिकडे मग फल्ले असेल किंवा अशा काहीतरी वेगळ्या नावाने तिथे आहे. किंवा आपण इकडे हुरडा खातोय ते जिथे आता गव्हाचं उत्पादन जास्त आहे तर ते गव्हाचं करतात आणि त्यात तो बनवण्याची पद्धत पण खूप छान होती. की मी जेव्हा प्रवास करत होते तेव्हा तो सीझन होता. नुकतेच गहू वगैरे त्यांनी काढून आणलेले होते आणि त्याच्यामध्ये मग साखर,
तूप आणि हे कोवळे दाणे होते आणि ते खूप छान लागत होतं. पहिला त्यांनी मग गावातलं जे त्यांचं ग्रामदैवत आपण म्हणतो तिथं ठेवला तो नैवेद्य म्हणून आणि मग आम्हाला सगळ्यांना वाटला. तर तो खूपच जी चव वेगळी आहे. म्हणजे आपल्या इकडं जो हुरडा आपण खातो ज्वारीचा त्याच्यापेक्षा त्याची चव ती अगदी वेगळी होती. यानंतर विदर्भातला जो मी म्हणेन की फार कमी एक्सप्लोअर झालेला भाग म्हणजे गडचिरोली आहे. आणि गडचिरोलीला असं होतं की आपण एक डोळ्यासमोर येणारं चित्र की हा नक्षलवादी एरिया आहे आणि मग तिकडं कोण सहसा जात नाही. हा ठीक आहे की तितका ॲक्सेसेबल नसेल आपण इथून जायचा विचार केला तरी आणि कोणाकडे जायचं तिथंही मला असा प्रश्न होता. तिथं म्हणजे मी अगदी म्हणेन की मी अगदी दर मजल करत पोचलेली आहे, मजल दर मजल करत अगदी. कारण कॉन्टॅक्ट्स इथले माझ्याकडे काही फारसे नव्हते आणि अतिशय दुर्गम भाग. पण ज्या लोकांना मी भेटले ते लोक अतिशय चांगले होते आणि त्यामुळे मी तो भाग खरं तर बघू शकले. कारण मी जेव्हा विदर्भात ट्रॅव्हल करत होते आधी पण मी काही आदिवासींना भेटलेले होते. त्यांच्याकडून बरेचसेच पदार्थ, मोहाचे पदार्थ विशेषतः तिथल्या त्या आदिवासींची भागात भाषा दिसतात. तर खूप वेगळी आहे. म्हणजे हो, गोंड आणि त्यांच्याशी कसं माडी बोलायचं? भाषा. मग ह्या लोकांनी मला खूप मदत केली कारण हे त्यांच्या गावातले शिकलेले जे काही पुण्यात येऊन शिकलेले आहेत, ग्रॅज्युएशन वगैरे त्यांनी केलेलं आहे किंवा हेमलकसा भागातून त्यांच्या इथल्या लोक बिरादरीमधून हे शिकलेले काही लोक होते की जे त्यांच्याही संस्कृतीला पुढे घेऊन जात आहेत आणि मग आमच्यासारखे जे काही लोक तिथे जातात की ज्यांना अभ्यास करायचा आहे तर त्यांना ते खूप सपोर्ट करतात. म्हणजे आजही ते त्यांना सपोर्ट करत आहेत दोन्ही. तर मग त्यांच्या थ्रू मी तिथंपर्यंत पोहोचले त्या गावामध्ये, छोट्या गावात. आणि त्यांच्याकडचे पदार्थ सांगत होते मी की जे मोहाचे पदार्थ आहेत. आता जे थोडंसं शहराला लागून जे काही आदिवासी पाडे होते त्या पाड्यांमधले पदार्थ आणि पुन्हा जे ॲक्च्युअल आतमधले जे जंगलात राहणारे जे आदिवासी आहेत त्यांच्या पदार्थांमध्ये बराचसाच फरक आहे. मोहापासून खूप पदार्थ होतात आणि एक काळ किंवा जो दुष्काळाचा मोहाचं फूल असतं. आपल्याकडे आपण बरंच फक्त म्हणजे दारूसाठी वगैरेच आपण विचार केला जातो, पण मोहापासून पोळ्या करतात, ते लाडू करतात. त्याच्यानंतर त्याची राब काढून ती ठेवली जाते की जी प्रिझर्व आपण काकवी जशी करतो ती टेक्स्चर साधारण तेच असतं पण ती प्रिझर्व केली जाते आणि ती खूप हेल्दी असते. त्यांच्याकडे ती बाळंतिणीला देण्याची पद्धत आहे की त्याच्यानंतर मग त्या काही दिवसांनंतर तिला ते कंपल्सरी तिला खायला द्यायचं त्याच्यामध्ये हळद मिक्स करून, असा त्यांचा रिवाज. आजकाल कोण खात नाही किंवा डॉक्टर नाही म्हणतात असं ते मला सांगतात ते गावकरी. पण मग मी राब ती टेस्ट करून बघितली, घेऊन पण आले आणि ती टिकते खूप काळ. जेवढी ती जास्त दिवस राहणार आहे, फर्मंट जितकी होणार आहे तेवढं ती टेस्टी होते. तर यांचे काही जे पदार्थ होते ते मला बघायला मिळाले तिकडे. आणि त्यांची भाषा त्यांना म्हणजे नाही, म्हणजे आपल्या मराठी नाही समजत किंवा इव्हन सगळ्याच गोष्टी त्यांच्यासाठी नवीन होत्या. आम्ही काही फोटो काढत होतो तर त्यांच्यासाठी ह्या गोष्टी नवीन होत्या. तर ते फोटो पण बघून नवीन होता. हां, म्हणजे अगदी लिटरली तसंच झालं की त्यांनी काहीतरी हातामध्ये असं धरून आणलं होतं आणि मग मला त्याचा फोटो घ्यायचा होता. तर त्या व्यक्तीला असं झालं होतं की मी कशाकडे बघू, म्हणजे त्या फोटो काढणाऱ्या व्यक्तीकडे बघायचं आहे का मी त्याच्यात ह्याच्यामध्ये बघायचं आहे. ते खूप म्हणजे इनोसंट होते अगदी आणि खरंच इनोसंट आहेत अगदी. आणि त्यांची तिथली आंबील आम्ही त्या दिवशी आम्हाला त्यांनी टेस्ट करायला दिली होती. एक किस्सा असा घडलेला होता त्या दिवशी कारण जसं मला कुठूनही त्यांचे काही कॉन्टॅक्ट्स मिळत नव्हते आणि जे खालचे आदिवासी होते त्यांच्याकडे पदार्थ नव्हते. साधारण मला आयडिया होती की गडचिरोलीमध्ये साधारण काय पदार्थ मिळणार आहेत, कारण ऐकून आपल्याला माहिती झाले की हे लोक मुंग्यांची चटणी खातात. मुंग्यांची? हां, तर हे पकडणं सुद्धा प्रचंड क्लिष्ट आहे आणि ते फार मेहनतीनं करतात ही गोष्ट सुद्धा. या मुंग्या ज्या असतात त्या ह्या आपल्यावाल्या मुंग्या नाही, ह्या मोहाच्या झाडावरती असतात. त्या सीझनलाच त्यांना मिळतात. पण ते पकडणं हे स्किल आहे त्यांचं आणि जर ते चुकूनही पडल्या तर वेगळ्या मुंग्या वगैरे असतात म्हणजे कोणत्या? लालच असतात, थोड्याशा मोठ्या आणि त्या झाडावरती असतात. तेल मुंग्या नावाचा प्रकार मला माहिती आहे. तेल मुंग्या त्या आहेत वेगळ्या. आणखीन एका ठिकाणी त्या तशा दिसणाऱ्या मुंग्या पण ते खातात असं एका मला गावामध्ये म्हणाले होते ते लोक. आता कोणी खात नाहीत पण असं काही आता होत नाही तसं. आता कोणी करत नाही कारण आता अवेलेबल आहेत गोष्टी. आणि पूर्वी एक असायचं की आदिवासींना काही लिटरली खरंच काही वर्ज नाही असं आपण म्हणतो ना, ते जवळपास नसायचंही. हां, पूर्वी मीठ त्यांच्याकडे नसायचं तर मीठ आपण आता मीठ इझिली आपला अवेलेबल आहे पण त्यांच्याकडे नसेल तर ते काय करत असतील, त्यांच्याकडे चारोळ्या होत्या, त्या चारोळ्यांच्या बदल्यात ते मीठ विकत घ्यायचं. असं एक असायचं. म्हणजे चारोळ्या आत्ता आपण म्हणतो की चारोळी किती महाग आहे, पण चारोळी फोडणं त्यातलं ते बारीक सगळे ते दाणे काढणं हे पण एक क्लिष्ट काम आहे. तर हे करून मग ते त्यांना मीठ घ्यावं लागायचं.
असं बांबूचे आहेत. बांबूचे आपण म्हणतो आपण भाजी वगैरे तर खातो. कुंभांची भाजी सर्रास सगळ्या ठिकाणी खाल्ली जाते, कोकणापासून अगदी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर यांच्या इथे पण ते आहे. किंवा वारलीसुद्धा खायचे आणि इकडे सुद्धा त्याला एक साधारण एक गव्हासारखा एक ते दाणे जे येतात ते त्याच्यापासून भाकरी किंवा असं बनवून ते खातात. हे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे दुर्गम प्रदेशात राहतात साधारण हे लोक खातात. विदर्भामध्ये सणावाराचं काय तुला वेगळं पण जाणवलं? सणावाराचे पदार्थ असतील, पुरणपोळी मगाशी सांगितलं, हो, पुरणपोळी काहीतरी वेगळी असते असं तुझं पुरणपोळी म्हणणं म्हणजे ह्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण निग्लिजेबल अगदी म्हणेन मी. आणि ते नसतंच. इतकं नसतंच. हां, इतके ते पातळ असतात आणि पुरण खूप असतं आणि पुरण पण अगदी चट्ट गोड असं ते पुरण असतं असतं ना, त्याचे. म्हणजे जेवढा गोळा घेतला त्याच्या दुप्पट पुरण वापरतात. हो हो, अगदी खरं आहे. तसंच असतं ते आणि ते लाटत नाही. म्हणजे लाटावंच लागत नाही कारण ती लाटता येतही नाही कारण इतकं पुरणच असतं त्याच्यामध्ये बाहेर येतं. बाहेर येतं. आणि ती खूप छान अशी मस्त जाड आणि मस्त आणखी असं थोडंसं आहे. कुठले नवीन पदार्थ तुला? फुनके एक वेगळा फुणके एक मिळाला, पानगे एक वेगळा पदार्थ मला मिळाला. आणि आता होत नाही खरं तर, पानग्याला रोडगे वगैरे असंही म्हटलं जातं. एक बाई जेव्हा मला हे सांगत होतं, पानगे करणं हे खूप खरं तर पेशन्सचं काम आहे. म्हणजे त्या सांगत होते की खूप मेहनतीनं हे आम्हाला करायला लागायचं आणि आत्ताची पिढी ते करत नाही. मग त्याच्यासाठी त्यांनी शॉर्टकट काय शोधून काढला की मग हे सरळ ते उंडे उकडतात. आता हा एकच उंडा उकडतात, पण पूर्वी जेव्हा पानगी करायचे किंवा हे रोडगे करायचे त्याच्यामध्ये काय करायचं की एक एक लेअरमध्ये ते लेअर घालत जायचे. मग ते 7 असतील, 9 असतील. मग त्या सांगताना असंच मला की पानगे 9 रंगाचे पानगे घडीचे असं ते पानगे. लिहिले. हां, तर एकात एक भरून त्याचा गोळा बनवून तो जो विस्तव बनवलेला असतो त्याच्यामध्ये तो शेकला जायचा. अशी ती पद्धत होती. पण आता ते करत नाहीत आणि आताची पिढी मग त्याच्यासाठी अगदी शॉर्टकट म्हणून आता मग उकडतात, उकडून फ्राय वगैरे पण करतात. जरा फ्राय दाल पण बाटी. काही दालबाटीसारखं. तर दालबाटी तरी अजून आपण म्हणतो की ते कुठेतरी शेकलेली वगैरे ते असते, ते विस्तवामध्ये केलेली असते. तर हा सणाला केलाच जातो असा हा पदार्थ आहे. म्हणजे भले ते उकडून करत असतील पण करतात बऱ्याच ठिकाणी आजही. आणि आपल्या खंडोबाच्या नैवेद्यातला रोडगा हा एक महत्त्वाचा आहे. तो महाराष्ट्रात आहे सगळ्या ठिकाणी तो केला जातो. कारण ज्योतिबा किंवा आपलं खंडोबा जो आपण म्हणतो महाराष्ट्राचं दैवत आहे, लोकदैवत आहे. त्याच्यामुळे हे जे काही आहेत हे कॉमन आहे त्या गोष्टी. किंवा रोडगा असेल, भाजी असेल, भाकरी आहे. रोडगा मला वाटतं खूप जुना खूप जुना पदार्थ आहे. पदार्थ आहे. नामदेवांच्या मला वाटतं भारुडामध्ये पण आहे. हो, नामदेवांच्या ह्याच्यामध्ये मेन्शन भवानीबाई रोडगा वाहीन तुला. हो, एक्झॅक्टली. तर हे खरं तर हे आहे. खूप जुने पदार्थ आहेत. आज काही भागांमध्ये हे केले जातात, बरोबर. पण हळूहळू आता ते सुद्धा कमी होत कमी चालले. होत चाललेली आहे. ओव्हरऑल विदर्भाविषयी तुला काय जाणवलं? विदर्भामध्ये अमरावतीतला जर काही परतवाडा किंवा तो जो भाग आहे तिथे आदिवासी भाग पण बराच आहे. काय तिथे तू विदर्भात मुळात तू किती फिरलीस? म्हणजे सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरलीस? विदर्भात सलग 2 महिने मी विदर्भ केला. बापरे, म्हणजे तू सगळ्यात कारण- जास्त तू विदर्भात फिरलीस म्हणजे. नाही, इकडचे कसे होते की तसे मला पुण्यापासून जवळ होते आणि मी लगेच येऊ शकायचे. विदर्भ अगदी लांबी होता आणि मला तो म्हणजे विदर्भाला का कोण जाणे, मला जाण्याच्या आधी असं वाटायचं की माहिती नाही इतका मोठा हा प्रदेश आहे, मी कसं कव्हर करेन असे प्रश्न होते मला. आणि तो तसा लगेच कव्हर करण्यासारखाही नाही. दुर्गम पण आहे आणि सगळे जिल्हे सगळे तालुके करायचे आहेत. त्याच्यासाठी वेळ देणं महत्त्वाचं होतं. आणि हे जाणवायचं की बाबा बदलत जातं. म्हणजे महिलांवरती भाषा बदलते, तशी संस्कृती बदलते, पदार्थ बदलतात. आत्ता ह्या गावामध्ये जो पदार्थ आहे तो जरुरी नाही की प्रत्येक गावांमध्ये तो सेम पद्धतीनंच केला जाईल किंवा तेच नाव असेल. इतकं त्याच्यामध्ये फरक आहे. तर त्याच्यासाठी तेवढा वेळ देणं आवश्यक आहे. तर इव्हन त्यांच्या भाषेमध्ये प्रत्येक ठिकाणी फरक मला जाणवला. दागिन्यांमध्ये फरक आहे. दागिने समाज जसे बदलतात तसे दागिने घालण्याची पद्धत वेगळी मला बघायला मिळाली आणि त्याचंही डॉक्युमेंटेशन वेगळं आम्ही केलं आहे. ओव्हरऑल संपूर्ण खाद्यसंस्कृतीचा किंवा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जसं मी पहिल्या एपिसोडमध्ये म्हणाले होते की ही केवळ पदार्थांचा प्रवास नाही आहे, चवीचा प्रवास आहे, तो संस्कृतीचा प्रवास आहे आणि खरंच त्याच्या अवतीभोवती बऱ्याच गोष्टी आहेत. तर आणखीन एक विचार ह्याच्यामध्ये नेहमी येतो की माहिती नाही का कोण की सध्याचा ट्रेंड असेल म्हणून किंवा काही मार्केटिंग फंडा म्हणून असेल की कुठेतरी ओव्हरऑल भारतीय आहार संस्कृतीलाच असं म्हटलं जातं की ही अनहेल्दी आहे आणि ती तेलकटच आहे किंवा काय. तर एका बाजूने ते जे म्हटलं जातं ते बरोबर आहे, पण ते पदार्थ म्हणजे पारंपरिक पदार्थ नाही. ज्या पदार्थांविषयी सांगितलं जातं किंवा जे जाहिरातींमधून आले जातात ते पारंपरिक घराघरांमधले पदार्थ नाही आहेत. तुम्ही कुठल्याही जाहिरातीमध्ये जर आपण आज बघितलं तर काय पदार्थ दाखवतील? वडापाव. सगळ्यात महत्त्वाचं मला हे वाटतं की महाराष्ट्र म्हटल्यानंतर
वडापाव, कोथिंबीर वडी, पुरणपोळी, झुणका भाकर याच्या इतक्यावरतीच महाराष्ट्राला ते मर्यादित ठेवलेलं आहे. मुळात महाराष्ट्र फिरल्यानंतर मी 100% सांगू शकेन ह्याच्या पलीकडे महाराष्ट्र तुला किती आहे. रेसिपीज मिळाल्या मला एक आकडा सांग. छोट्या मोठ्या जरी आपण विचार केला तरी ते 500-600 पेक्षा जास्त आहेत. आणि याचं सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन तुझ्या पुस्तकात येणार आहे. सगळ्यांचं नाही, त्यातले सिलेक्टिव्हच मलाही पुन्हा घ्यावे लागतील. आणि मग काही मी चॅनलवरती विचार करते की माझं यूट्यूब चॅनल असेल त्याच्यावरती मी काही रेसिपीज कधीतरी शेअर करेन. प्लस काही माझा विचार आहे की ह्या सगळ्यांचा आता जसं विस्मरणात गेलेलं मी आज जाऊन काहीतरी कलेक्ट करते, उद्या मी लिहून ठेवल्यानंतर पण पुन्हा विस्मरणात जाण्याची शक्यता आहे. तर मला असं वाटतं की हे वेगवेगळ्या माध्यमातून पोचलं पाहिजे. ह्या माध्यमातून आपण आज बोलतोय, वेगळ्या अजून काही माध्यमातून, ह्याच्यातूनच मी एक स्टार्टअप पण खरं तर सुरू केला. जसं मी हेल्दी रेसिपींचं सांगत होते की ह्याच्यातून आत्ता सध्या 2 गोष्टी घडल्या की हे जे पदार्थ होते ह्याच्याविषयी का समाजात असं चुकीचं पसरवलं गेलं की हे पदार्थ आपले अनहेल्दी आहेत आणि ते खाल्ल्याने काहीतरी आपण वजन तरी वाढेल तुमचं किंवा तुम्ही हेल्दी राहणार नाही, हेल्थ मेंटेन राहत नाही. पण असा विचार आहे कुठलेही पदार्थ, जसं मी मगाशी म्हणाले की आपल्या ह्याच्यामध्ये तेलाचा वापर हा पूर्वीपासूनच कमी होता, तर मग हे तेलकट कसे किंवा स्ट्रीट फूड म्हणजे आपले पारंपरिक पदार्थ अजिबातच नाही. तर मग हे खाऊन वेळ वाचवण्यासाठीचे पदार्थ झालेले आहेत. इव्हन मिसळ बद्दल पण आपण बोलायला पाहिजे. मिसळ पण मला असं वाटत पारंपरिक नाहीये. नाहीये हा किंवा गरजेतून तयार झालेले आहेत, काहीतरी उरलेल्यातून काही पदार्थ तयार झालेले, हे असे स्ट्रीट फूड म्हणून आलेले आहेत. हे काही पारंपरिक घरामध्ये बनणारे पदार्थ नाही. घरांमधले कुठलेही पदार्थ आपण विचार केला तर हे हेल्दी होते. ते खाऊन आपण आजही हेल्दी राहू शकतो आणि जर योग्य पद्धतीने बनवले, योग्य प्रमाणात खाल्ले. गावाकडच्या लोकांची पोट सुटलेली नाही. मला ऍब्सोल्युटली कोणीही वजनदार दिसलेलं नाही. किंवा मी विचार खूप असते त्यांचं खाणं तसं वेळेला दिवसातून 3 वेळा खातात. सकाळी 10 वाजता जेवतात. हे माझ्या गावाकडचं मी तुला सांगतो की सकाळी 10 वाजता लोक जेवून घराबाहेर पडलेले असतात आणि त्यांचे कष्टही तेवढे असतात. म्हणजे कुठल्याही वेळेला कितीही काही खाल्लंय असं होत नव्हतं. आणि आपण आजही ती लाईफस्टाईल थोड्याफार प्रमाणात जरी मेंटेन करू शकलो, इव्हन कुकिंगच्या काही पद्धती असेल तर आपण हेल्दी राहू शकतो. त्यामुळे ते खाऊच नका वगैरे हा गैरसमज आहे. तर त्याच्यातून मी एक स्टार्टअप सुरू केला की ज्याच्यामध्ये आम्ही सांगतो की हेल्दी फूड आम्ही प्रोव्हाइड करतो त्याच्यातून. तर त्याच्यात हेच आहे की हे जे जुने पदार्थ आहेत आपले हे आम्ही त्याच्यामध्ये देतो की त्याच्यात अगदी रानभाज्या असतील किंवा सिजनल भाज्या असतात, ऋतूप्रमाणे एक्झॉटिक भाज्यांचा वापर असतो पण ते फार कमी असतात त्या टिफिनमध्ये. आणि मग बाकी आपले पारंपरिक पदार्थ असतात. तर हे खाऊन लोक हेल्दी राहतात. आणि दुसरं मला आणखीन एक वैशिष्ट्य जाणवलं की आपले पदार्थ हे नुसतेच चविष्ट आहेत, पौष्टिक आहेत, याहीपेक्षा ना ते दिसायलाही सुंदर आहेत. ह्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन जे केलं आहे ह्याचं पहिलं पुस्तक ह्या मालिकेतून म्हणून मी, जे मार्चमध्ये येते. आणि त्याच्यानंतर विस्मरणात गेलेली खाद्यसंस्कृती हा संपूर्ण महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीविषयी असणारं हे पुस्तक लवकरच येतं. खूप खूप तुझ्या या पुस्तकाला शुभेच्छा, तुझ्या प्रवासालाही शुभेच्छा, तुझ्या संशोधनाला शुभेच्छा. खूप इंटरेस्टिंग असेल हे आणि आम्हाला वाचायला नक्कीच आवडेल. आज आमच्या या कार्यक्रमासाठी तू वेळ दिला शिल्पा, खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.